बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती अपहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी प्रशासकांनी चौकशी प्रक्रिया पूर्ण केल्यावर सोपल यांच्यावर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे सोपल समर्थकांनी बाजारपेठ बंद करत संताप व्यक्त केला। अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेले आरोपी आमदार रमेश कदम मंत्रालयात हजर झाले। अतिरिक्त गृहसचिवांच्या दालनात सुनावणीसाठी त्यांना हजर करण्यात आलं। कदम यांनी स्वतःच अध्यक्ष असलेल्या कारखान्यांना मंडळातून थेट 132 कोटी रुपयांची खैरात केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। नागपूरचे उद्योजक आणि अभिजित ग्रुपच्या जयस्वाल पिता पुत्रांना अटक करण्यात आली। मनोज जयस्वाल आणि त्यांचे पुत्र अभिषेक जयस्वाल यांना कोलकात्यामध्ये अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली। मनोज जयस्वाल हे कोळसा घोटाळ्यातील मोठं नाव आहे। कर्ज थकवल्याप्रकरणी बँकांच्या तक्रारी आल्यानंतर ईडीनं ही कारवाई केली आहे। राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार असून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। धुळ्यामध्ये शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानंच चालणार आणि त्यांच्या दिशेने चालणार हे मी भारतीय जनता पक्षाच्या आजच्या राज्यकर्त्यांना पुन्हा एकदा इथून सांगतोय आणि ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या वतीनंच सांगतोय हे लक्षात घ्या। या राज्याचा पुढला मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आणि ते उद्धव ठाकरेच असणार हे सुद्धा मी या धुळ्यामधून जाहीर करतो। हे सुद्धा राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या या उद्रेकासाठी राज्य सरकारच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय। हिंगोलीतल्या पूर्णा साखर कारखान्याच्या प्रचाराचा नारळ अजित पवार यांच्या हस्ते फोडण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या सरकारच्या काळामध्ये माझा शेतकरी संपावर गेला। संपावर गेलेला कधी शेतकरी ऐकलंय का? 10 वर्ष आली का कांद्याला भाव नाही? अहो या भाजप सरकारने यंदा तुमच्या माझ्या साखरेला चांगला तर मिळाला असता। 5 लाख मेट्रिक टन साखर परदेशातलं रॉ शुगर आयात केली, विचार केली का? प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न दिल्यानं उपजिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात आल्याची घटना धुळ्यात घडली आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या अजंदे बुद्रुक, नाथे, भावेर आणि पिंपळताडे शिवारातल्या शेतजमिनी पाडळी शाळेतल्या निम्न तापी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या। मात्र न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा या जमिनींचा जो मोबदला आहे तो देण्यात आला नाही। त्याला सातत्यानं दिरंगाई होत होती आणि त्यामुळे न्यायालयानं ही कारवाई केली आहे। एलबीटीच्या मुद्द्यावरून पनवेल पालिका आयुक्त सुधाकर शिंदे आणि कारखानदारांच्या मध्ये चांगलीच जुंपली आहे। आठवड्याभरामध्ये थकीत एलबीटी न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय। त्या विरोधामध्ये कारखानदारांनी थेट मुख्यमंत्र्यांच्याकडे धाव घेतली आहे। पनवेल महानगरपालिका स्थापित झाल्यापासून 75 कारखानदारांनी एलबीटी भरलेला नाही। या 75 कारखानदारांच्याकडून साधारण 300 कोटी रुपयांची थकीत बिलं येणं बाकी आहे। अंदाजे तळोजा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या आणि इंडस्ट्रियल इस्टेटच्या भागात असलेल्या साधारणतः 70 ते 75 टॅक्स पेयर्स आहेत ज्यांच्याकडून आपल्याला टॅक्स येणं बाकी आहे। आता अमाऊंट सांगणं थोडं मुश्किल आहे कारण आत्तापर्यंत भरलेलाच नाही आहे, पण काही शेकडो कोटींमध्ये ते असेल। मे बी 100, 200, 300 करोडच्या आसपास वर्षाचं त्याचं कलेक्शन जाईल। त्या अनुषंगाने आता ते भरतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करावी लागणार नाही अशी आपण अपेक्षा करूया। जालना औरंगाबाद महामार्गावर डिझेल टँकरचा अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला। यात एक जण गंभीररीत्या जखमी झालाय। जालना औरंगाबाद महामार्गावरच्या औद्योगिक वसाहतीच्या जवळ हा अपघात झाला। भरधाव वेगानं जात असलेला डिझेल टँकर त्याची विजेच्या खांबाला जोरदार धडक बसली आणि स्पार्किंग होऊन टँकरनं पेट घेतला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ परिसरात गंगासागर तलावाची संरक्षक भिंत कोसळली। या भिंतीच्या सोबतच तलावाकाठी उभी असलेली एक रिक्षा आणि 2 ट्रक सुद्धा तलावात बुडालेत। काल दुपारपासून झालेल्या संततधार पावसामुळे ही घटना घडली। हुंड्याची रक्कम दिली नाही म्हणून नवरदेव मंडपातच न आल्याची घटना वर्ध्यामध्ये घडली आहे। तशी तक्रार वधू पक्षाकडून पोलिसात दाखल करण्यात आली। वर्ध्यातील पीडित मुलीचं यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या डोंगर खर्ड्यामध्ये राहणाऱ्या मंगेश बाभुळकरशी लग्न ठरलं होतं। 12 जून रोजी हा विवाह होणार होता। सगळी तयारी झाली, मात्र नवरदेव मंडपात पोहोचलाच नाही।
2 दिवसांपूर्वी वृत्तपत्रात जाहिरात देऊन हे लग्न मोडल्याचं जाहीर करण्यात आलं। या प्रकरणी वरपक्षाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, तसंच पोलिसांकडून सुद्धा तो केला जातोय, मात्र संपर्क होऊ शकलेला नाही। मुक्ताबाई आदिशक्ती असा जयघोष करत पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताबाईची पालखी जालन्यात दाखल झाली। या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। पुढचे 3 दिवस ही पालखी जालन्यामध्ये मुक्कामी असणार आहे। गेल्या 300 वर्षांहूनही अधिक काळ मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होते। तिथे दाखल होणारी पहिली दिंडी म्हणून मुक्ताईच्या पालखीचा विशेष मानाचं स्थान आहे। 30 मे रोजी जळगावहून निघालेली ही पालखी तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास करून 1 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल।